आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी खरं तर आज सुनावणी होते, निकाल होतोय। आरोपी भीमराव कांबळे आता दोषी आढळलेला आहे। आज निकाल काय दिला जातो याची मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे। नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी नराधम भीमराव कांबळे हा दोषी ठरवण्यात आलेला। आता नेमकी शिक्षा काय सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नसरापूरमधील या प्रकरणानंतरचे जे पडसाद आपण राज्यभर पाहिले, संतापाची लाट पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता भीमराव कांबळे या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आंदोलनं, रास्ता रोको हे सुद्धा पाहायला मिळालेले होते आणि आता न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंबीय सुद्धा आहेत। भीमराव कांबळे हा दोषी आढळला। कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, नरसापूर प्रकरणाची खरं तर प्रतीक्षा अवघा महाराष्ट्राची वाट बघतोय की निकाल काय लागेल। आता जी अपडेट आले त्याप्रमाणे आरोपी भीमराव कांबळे हा दोषी आढळलाय, निकाल काय दिला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। काय अधिकची माहिती आहे? कारण खरं तर आपण पाहिलं की आरोपी भीमराव कांबळे या सगळ्या गुन्ह्यामध्ये दोषी जो आहे तो त्याला ठरवलेला आहे। न्यायालयानं त्या सगळ्याची जी आहे ती साक्ष आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पुणे न्यायालयात सुरू होती आणि यामधील जो आरोपी होता नराधम भीमराव कांबळे याला या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात आलंय। कदाचित या आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होईल असं जाणकारांचं मत आहे, परंतु आपण पाहिलं की न्यायालय नेमकी शिक्षा काय देतं हे थोड्याच वेळात समजेल। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेलं आहे। भीमराव कांबळे याला सकाळी पुणे न्यायालयामध्ये आणलेलं होतं। या ठिकाणी जी पीडिता होती तिचे कुटुंबीय न्यायालयामध्ये हजर झालेलं आहे। न्यायालय काही क्षणातच या संदर्भातला निकाल देईल, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेलं आहे। करण नक्कीच चंद्रशेखर, शिक्षा काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा अपडेट देण्यासाठी। तर नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळे दोषी आढळलेला आहे। खरं तर या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळून आली होती। चिमुकलीवरती अत्याचार झाला होता, त्यानंतर हत्या करण्यात आलेली होती, त्याचे पडसाद राज्यभर पाहिले। ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।